नमस्कार मित्रांनो, मी निलेश पाटील आपलं युट्यूब चॅनल NRP प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन आपलं स्वागत करत आहे. मी आज आलेलो आहे सेक्टर 10 नेरूळमध्ये. ज्याच्यामध्ये एकदम नेरूळ स्टेशनला लागून ही आपली प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. बरेच युजर्स होते की ज्यांना नेरूळमध्ये 1 BHK 2 BHK ते पण रिझनेबल प्राइस मध्ये आणि लीगल प्रॉपर्टी हवी होती. सो त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे. त्याच्यामध्ये बघाल तर माझ्याकडे इथे 1 BHK अराउंड 60 lakhs मध्ये जाईल ऑल इन्क्लुसिव्ह आणि 2 BHK बघाल तर इथे 95 lakhs मध्ये जाईल ऑल इन्क्लुसिव्ह. आता तुम्ही बोलाल की प्राइसिंग काय एवढी कमी आहे, बिकॉज डेव्हलपरकडे फक्त 2 फ्लॅट अवेलेबल आहेत आणि ते पण डेव्हलपरला लगेच काढायचे आहेत. बिकॉज काय होतं की 2 फ्लॅट असतात आणि ते लवकर निघत नाहीत, त्यामुळे डेव्हलपर पण कसा अडकून राहतो. सो इथे 1 BHK जो आहे तो एकदम लास्ट फ्लोअरला आहे, टेरेस फ्लॅट आहे आणि 2 BHK आहे जो तो फर्स्ट फ्लोअरला आहे. पण प्राइसिंग बघाल तर 1 BHK 60 लाखामध्ये मिळतो आणि 2 BHK 90 to 95 lakhs मध्ये ऑल इन्क्लुसिव्ह मिळणार आहे. त्याच्यामध्ये बघाल तर नेरूळमध्ये हे जे लोकेशन आहे ते खूप प्राईम लोकेशनला आहे. तुम्ही बघू शकता बाजूला ट्रेनचा आवाज येतोय, एकदम लागूनच स्टेशन आहे. अराउंड 1 मिनिटाचं वॉकिंग असेल आणि स्टेशनला लागूनच ही बिल्डिंग आहे. त्याचं टावरचं इलेव्हेशन पण मी तुम्हाला बाहेरून दाखवतो आणि 1 BHK 2 BHK ऍक्च्युअल फ्लॅटचा व्हिडिओ पण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. सगळ्यात मेन की नेरूळमध्ये आता ह्या लोकेशनला प्राइसिंग चालू आहे 1 BHK 1 करोड 20 ते 1 करोड 30 लाख रुपये लाख आणि 2 BHK बघाल तर अराउंड 180 ते 190च्या आसपास 2 BHK जातो या लोकेशनला. पण तुमच्यासाठी मी एकदम रिझनेबल प्राइस मध्ये आणलेला आहे. पण ज्यांना पण हा फ्लॅट हवा असेल त्यांनी थोडस लवकरात लवकर कॉल करावा. ज्यांना पण या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असेल त्या लोकांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा. बिकॉज काय आहे की 2च फ्लॅट आहेत, नंतर लोकांचे कॉल येतात की सर अवेलेबल आहे का, अवेलेबल आहे का. सो अवेलेबल राहील की नाही सांगू शकत नाही, कारण बिकॉज की बरेच युजर्स जे आहेत की यांना 60 लाखामध्ये नेरूळमध्ये प्रॉपर्टी हवी आहे. सो त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करावा आणि साईड व्हिजिटसाठी पिकअप ड्रॉप अवेलेबल नाहीये, स्वतः यायला लागेल. मी लोकेशन मला पिंग करा, मी तुम्हाला लोकेशन शेअर करेन टावरचं. तिथे तुम्हाला आला की फर्स्ट फ्लोअरला डायरेक्टली फ्लॅट बघायला तुम्हाला मिळेल. आणि आता याच्यामध्ये बघाल तर मी इलेव्हेशन तुम्हाला दाखवतो, फ्लॅट पण दाखवतो. आणि सगळ्यात मेन हे आहे की 1 BHK कार्पेट बघाल तर 418 आहे, 2 BHK कार्पेट बघाल तर 703 आहे. प्रॉपर कार्पेट आहेत हे आणि याच्यामध्ये तुम्हाला बाल्कनी वगैरे सुद्धा मेन्शन दिलेली आहे. हॉलमध्ये तुम्हाला बाल्कनी मिळेल इथे. आणि सगळ्यात मेन की लोकेशनची आयडिया तुम्हाला माहित असेल, खूप चांगलं लोकेशन आहे नेरूळ. आणि सगळ्यात मेन आजूबाजूला पूर्ण मार्केट आहे. त्याचबरोबर सायन पनवेल हायवे पण तुम्हाला इथून एक अराउंड एक 1 to 1.2 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. त्याचबरोबर तुम्ही बघाल तर रेरा अप्रूव्ह प्रोजेक्ट आहे. त्याचबरोबर एक सिंगल टावर आहे, त्यामुळे जास्त कम्युनिटी नाही. आणि सगळ्यात मेन की लोकेशन बेस्ट आहे. मला तर खूप लोकेशन आवडलं आणि त्यानुसार मी जी प्राइसिंग तुम्हाला सांगतोय ना, ती तुम्हाला या लोकेशनमध्ये कुठेच मिळणार नाही. मित्रांनो, तुम्ही इथे बघाल तर जो टावर आहे तो G+10चा आहे आणि सिंगल टावर आहे. त्याच्यामध्ये खाली 3 फ्लोअरचं पोडियम कार पार्किंग आहे. त्याच्यानंतर 10 फ्लोअर जे आहेत ते रेसिडेन्शियल असणार आहेत. त्याच्यामध्ये पर फ्लोअर तुम्हाला एक 5 फ्लॅट असणार आहेत, जे की त्यातले 3 1 BHK आहेत आणि 2 2 BHK असणार आहेत. सगळ्यात मेन की तुम्हाला एकदम लास्टला टेरेस फ्लोअरला तुम्हाला 2 फ्लोअर जे आहेत ते अम्युनिटीज फ्लोअर दिलेले आहे. त्याच्यामध्ये जिम, चिल्ड्रन प्ले एरिया, गार्डन, पार्टी हॉल या गोष्टी मेन्शन केल्या आहेत. स्विमिंग पूल इथे भेटणार नाहीये तुम्हाला, बाकी सगळ्या गोष्टी मिळतील. जिम मिळणार आहे, चिल्ड्रन प्ले एरिया आहे, योगा मेडिटेशन रूम आहे, पार्टी हॉल आहे आणि 7th फ्लोअरवरती एक रिफ्यूज एरिया दिलेला आहे आणि अराउंड 10th फ्लोअरवरती एक रिफ्यूज एरिया दिलेला आहे. सो प्रॉपर्टी खूप चांगली आहे, लवकरात लवकर व्हिजिट करा आणि फ्लॅट बघून आपला फ्लॅट बुक करू शकता. खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा नक्की. आणि लोकेशन बघाल तर सेक्टर 10 नेरूळ, नियर नेरूळ स्टेशन. आणि सगळ्यात मेन बघाल तर ईस्टला येते प्रॉपर्टी ही, नेरूळ ईस्टला. समोर बघाल तर आता मी तुम्हाला दाखवतो इलेव्हेशन आहे टावरचं. नेरूळ स्टेशन पासून फक्त 100 मीटरच्या डिस्टन्स वरती हे प्रोजेक्ट आहे. त्याचबरोबर बाकी तुम्ही बघू शकता एक ट्रेन चाललेली आहे. राईटला गेला की तुम्हाला नेरूळ स्टेशन आहे आणि G+3 चं तुमचं इथे पोडियम कार पार्किंग असणार आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा तुमचं रेसिडेन्शियल टावर चालू होतात, जे की 10 फ्लोअरचा रेसिडेन्शियल टावर आहे आणि वरती अम्युनिटी स्पेस दिलेला आहे. जे झूम करून मी दाखवतोय तो फर्स्ट फ्लोअरला 1 BHK अवेलेबल आहे इथे, जो 418चा कार्पेट आहे. आणि कार्पेट पण चांगला आहे आणि प्राइसिंग पण चांगलं आहे. 60 लाखामध्ये तुम्हाला ऑल इन्क्लुसिव्ह मिळेल.
आणि जो 2 BHK तुम्हाला दाखवतो तो एकदम टॉप फ्लोअर म्हणजे टेरेस फ्लोअर आहे. मग त्याच्यावरती पोडियम लेवलचं सॉरी अम्युनिटी स्पेस आहे 2 फ्लोअरचं. सो त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर बेस्ट ऑप्शन आहे की 10 फ्लोअरचं पण तुम्ही ना 2 BHK घेऊ शकता. आता आपण बघतोय सॅम्पल फ्लॅट म्हणजे जो ऍक्च्युअल फ्लॅट आहे तो बघतोय, जो की आहे 2 BHKचा 603चा कार्पेट आहे, ज्याला बाल्कनी सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. त्याचबरोबर इकडे बघाल तर किचन दिलेलं आहे, डबल प्लॅटफॉर्म मध्ये किचन आहे, कॉमन वॉशरूम प्रोव्हाइड केलेला आहे आणि ऑल जॅगवारच्या फिटिंग्स इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्याचबरोबर इकडे तुम्हाला डक एरिया दिलेला आहे छोटासा. त्याचबरोबर आता आपण जातोय सेकंड बेडरूम मध्ये. हा आहे सेकंड बेडरूम, ज्याला आपण मास्टर बेडरूम प्रोव्हाइड केलेला आहे इथे. आणि याच्यामध्ये हे आहे की इथे दोन्ही बेडरूम तुम्हाला मास्टर बेडरूम मिळणार आहेत. त्याला सुद्धा इथे बाल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे. कार्पेट चांगला आहे आणि आता जो आपण बघतोय तो आहे प्रॉपर सेकंड बेडरूम. मित्रांनो, व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच रिसेलच्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.